राज्यात पावसामुळे जुलै महिन्यात 167 जणांचा मृत्यू. आपत्ती व्यवस्थापनाच्या अहवालातून माहिती समोर. विजेचा शॉक लागून 53 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. 6 ते 7 तारखेनंतर पावसाची तीव्रता राज्यात कमी होणार. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर 2 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. हवामान तज्ज्ञांची माहिती. 2 दिवस पुण्याच्या घाटमाथ्यावर येलो अलर्ट. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण 95% भरलं. धरण पूर्ण भरण्यापूर्वीच दरवाजांच्या खालून पाण्याचा विसर्ग सुरू. पाणी पातळी वाढल्यास दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता. राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले. धरणातून 4000 क्युसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू. धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असला तरी रिमझिम पाऊस सुरूच. वाशिम जिल्ह्यात दमदार पावसामुळे जलसाठ्यांमध्ये लक्षणीय वाढ. आडोळ प्रकल्पातील जलसाठा 21.58% पोहोचला. रिसोड शहरासह 8 ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात मोठा दिलासा. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्गच्या आंबोलीतील धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद. सह्याद्री पट्ट्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वनविभागाकडून निर्णय. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात मुसळधार पाऊस. सर्व तलाव बंधारे 100% भरले. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा. भंडारा जिल्ह्यात 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार पुनरागमन. तुमसर तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. समाधानकारक पावसामुळे बळीराजाच्या आशा पल्लवीत. साताऱ्याच्या खटावमधील येरळवाडी मध्यम प्रकल्पात 40% पाणीसाठा. मात्र धरण भरण्यासाठी अजून दमदार पावसाची अपेक्षा. परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीवरचा मुख्य निम्न पातळी बंधारा ओव्हरफ्लो. सुरक्षेचा उपाय म्हणून टप्प्याटप्प्यानं बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यात पाणी संकट अद्यापही कायम. दमदार असा पाऊस न झाल्यानं धरणातील पाणीसाठा चिंताजनक. पिण्याच्या पाण्याची चिंता कायम. नाशिकच्या येवला तालुक्यात अद्याप पाणी टंचाई कायम. 12 गावं आणि 23 वाड्यांना अजूनही 9 टँकरद्वारे पाणी पुरवठा. नैसर्गिक जलस्रोत कोरडे. टँकर सेवेला 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील शेतीला तापी नदीच्या पुराचा फटका. भाळले, पिंपरी, कुरखळी या शिवारातील शेकडो एकर पिकांचं नुकसान. शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत. जळगावच्या 40गाव मधील बहाळ इथल्या लिंबू उत्पादक शेतकरी पुरामुळे उद्ध्वस्त. ढगफुटी सदृश पावसानंतर नारळी नदीच्या पुरानं बहाळ परिसरातील लिंबू बागांचं केलं मोठं नुकसान. सरकारनं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी. रत्नागिरीच्या खेड तालुक्यात यांत्रिक भात लागवडीचे यशस्वी प्रात्यक्षिक. आधुनिक शेती तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती. उत्पादन वाढ आणि मजुरी खर्चात बचत. आधुनिक कृषी तंत्रज्ञानावर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन. रत्नागिरीच्या खेडमध्ये ज्योती कदम यांचा शेतकरी महिलांसोबत भात लावणीचा उत्साह. शेतात ट्रॅक्टर चालवला. पारंपरिक कोकणी लोकगीतांच्या सुरात झालेल्या या भात लावणीमुळे परिसरात मोठा उत्साहाचं वातावरण. वर्धा जिल्ह्यात कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 33,026 शेतकऱ्यांचा समावेश. यादीतील 18,312 ई-केवायसी पूर्ण तर 14,715 ई-केवायसी प्रलंबित. आधार, कर्जमाफी रक्कम, मयत आदी प्रकरणांच्या अनुषंगानं 78 तक्रारी. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचं प्रशासनाचं आवाहन. विदर्भ आणि मराठवाड्यात महाबीज महामंडळाविरोधात 844हून अधिक तक्रारी. सोयाबीन बियाणांच्या उगवण क्षमतेबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अंतर्गत चौकशी सुरू. त्रुटी आढळल्यास कारवाईचा इशारा. गडचिरोलीच्या पेनला या गावात 50 वर्षापासून गावकऱ्यांच्या वन विभागाच्या कार्यालयात फेऱ्या. 85 वर्ष आधी वसलेल्या गावात घरपट्टे न मिळाल्यानं नागरिकांना मनस्ताप. लातूर जिल्ह्यातल्या गरसुळी गावच्या शिवारात रानडुकरांकडून ऊसाचं पीक उद्ध्वस्त. एकाच रात्रीत ऊसाचे तुकडे करून टाकल्यानं शेतकरी अडचणीत. रेणापूर तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांचं नुकसान. जळगावच्या 40गावमध्ये बनावट उत्पादनांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड. टॉयलेट क्लिनरच्या नामांकित ब्रँडचा बेकायदा वापर करून ग्राहकांची फसवणूक. शहर पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल. लोणावळा आणि खंडाळा परिसर हिरवाईनं नटला. सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर दाट धुक्याची चादर. मिसिंग लिंक प्रकल्पही धुक्यात हरवून गेल्याचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. निसर्गाचं मनमोहक रूप अनुभवण्यासाठी टायगर पॉइंट आणि भुशी धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी. धुळ्यातील प्रकाश टॉकीज चौकात 15 फूट रुंद खड्डा पडल्याची घटना. खड्ड्यामुळे वाहनधारकांची मोठी कसरत. गटाराच्या कामानंतर रस्ता दुरुस्तच न केल्यानं 15 फूट रुंद खड्डा पडला. नाशिकच्या इगतपुरीतील तिनलकडी पूल ते आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्राला जोडणाऱ्या पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य. हजारो साधक, विद्यार्थी आणि आदिवासी नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास.
सोलापूरमधील होटगीमधील रस्त्याच्या कामाला स्थगिती. मनपा आणि MIDCच्या गोंधळामुळे सत्ताधारी विरोधक आमने-सामने. वारंवार सूचना देऊनही प्रशासनानं चेंबरचं काम न करताच रस्ता निर्मिती सुरू केली. 16 मुख्य चेंबर लाईन रस्त्याखाली गेल्यानं दिली स्थगिती.